राज्यातल्या प्रमुख पर्यटन स्थळांना जोडणारा पाचगणी महाबळेश्वर रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत। त्यामुळे पर्यटकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे दररोज हजारो पर्यटक आणि स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि वाहन चालकांना जीव धोक्यात घालून इथनं प्रवास करावा लागतोय। सध्या पावसाळी पर्यटनासाठी मोठ्या संख्येने पर्यटक पाचगणी महाबळेश्वरात येत आहेत। मात्र खड्डे चुकवताना वाहनं वारंवार घसरत असून त्यामुळे अपघाताचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे। त्यामुळे एखादा मोठा अपघात होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने या रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरायला लागली आहे। काही दिवसांपासून महाबळेश्वरमध्ये पावसाची संततधार पाहायला मिळत आहे आणि या पडणाऱ्या पावसामुळे जो महाबळेश्वर ते पाचगणी रस्ता आहे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। हा प्रमुख मार्ग आहे। एकूणच बघायला गेलं तर वाहनधारकांसाठी मोठी डोकेदुखी आत्ता हा रस्ता ठरत आहे। एकूणच ठिकठिकाणी या पडलेल्या खड्ड्यांमुळे जे राज्यातील पर्यटक असतील किंवा देशभरातून आलेले पर्यटक असतील यांना देखील जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। सध्या पर्यटन हंगामात या मार्गावर मोठी पर्यटकांची देखील मोठी गर्दी पाहायला मिळते। या मार्गावरून वाहनधारक मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात। एकूणच बघायला गेलं तर लोकप्रतिनिधी असतील किंवा प्रशासन असेल यांनी वेळीच हे खड्डे मुजवावे अशी देखील मागणी आत्ता स्थानिक नागरिक किंवा वाहनधारक करताना पाहायला मिळते। कुठेतरी हे खड्डे मुजवले नाही तर मोठा अपघात होण्याची देखील शक्यता आत्ता वर्तवली जाते। पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचं म्हणलं तर पाचगणी असेल, महाबळेश्वर असेल, या ठिकाणची जी पर्यटन स्थळं आहेत या ठिकाणी जाण्यासाठी हा प्रमुख मार्ग आहे। एकूणच बघायला गेलं तर आत्ता या खड्ड्यांची चाळण झाल्याचं चित्र पाहायला मिळते। वेळीच प्रशासनाने किंवा लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून या रस्त्यांवरील खड्डे मुजवण्याची मागणी वाहनधारक आणि इथले स्थानिक नागरिक करताना पाहायला मिळते। कॅमेरामन ओंकारसह मी साई सावंत, पुढारी न्यूज, महाबळेश्वर, सातारा।